शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के वरिष्ठ नेता और राज्यसभा सांसद संजय राउत ने आज मुंबई में एक प्रेस कॉन्फ्रेंस में जोरदार हमला बोलते हुए भाजपा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर गंभीर आरोप लगाए। राउत ने इनकमिंग आउटगोइंग राजनीति, ईडी सीबीआई के दुरुपयोग से लेकर मुंबई के भविष्य तक कई मुद्दों पर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त की। त्याच्यावरती काय चर्चा करताय? आउटगोइंग वगैरे शब्द बंद करा। पैशाच्या ताकदीवरती लोक विकत घेणं किंवा तपास यंत्रणांच्या दबावाखाली लोकांना पक्षांतर करायला भाग पाडणं, याला आउटगोइंग इनकमिंग या शब्दांचा उपमा तुम्ही देऊ नका। मी मागे म्हणालोय 2 तास आमच्याकडे ईडी सीबीआय पोलीस आले तर राज्याच्या या सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून भाजपा 90% आउटगोइंग करेल। याला काय तुम्ही फार मोठं पक्षांतर किंवा फार वैचारिक पक्षांतर असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। आता कोणाला जायचं आहे, कोणाला थांबायचं आहे त्यांचा प्रश्न असतो, पण पक्षांतर्गत पक्षात राहून जर पक्षाविरुद्ध कारवाई करा तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल। शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हे कोणत्याही प्रकारचं दबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही। हा पक्ष सगळ्यात जुना पक्ष या देशाच्या राजकारणातला आहे। भले अमित शहानी त्यांचा कंडू शमवण्यासाठी त्यांचा जो सूड महाराष्ट्रावर घ्यायचा आहे त्यांना, त्यासाठी हा पक्ष फोडण्याचा प्रयत्न जरूर केला असेल आमदार खासदार एकनाथ शिंदेसारखे लोक, पण मूळ पक्ष हा मूळ पक्षच आहे। आणि भविष्यात शिवसेना काय आहे हे अमित शहानाही समजेल, नरेंद्र मोदींना समजेल आणि देवेंद्र फडणवीस यांनाही समजेल। तेव्हा इनकमिंग आउटगोइंग किंवा अजून काही ज्या शब्दांचा तुम्हाला वापर करायचा आहे तो जपून करा। पक्षांतर्गत कोणतेही हेवे दावे, ब्लॅकमेलिंग, दबाव हे शिवसेना पक्षप्रमुख स्वीकारणार नाही। साहेब, तुम्ही म्हणतात की पक्षांतर्गत ब्लॅकमेलिंग खपवून घेतलं जाणार नाही, पक्ष शिस्तीचं उल्लंघन झालं तर कारवाई होईल, पण बडगुजर असं म्हणतायत की नेमकं मी काय पक्ष शिस्तीचा बघा, आमच्यासाठी तो विषय संपलेला आहे। कारवाई झाली, विषय संपला, त्याच्यावरती चर्चा करण्या इतपत आता त्या विषयाला आमच्याकडे काही महत्व नाही। आम्ही ठीक आहे, का असेल तर आम्ही चर्चा करू, पण माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने झालेली कारवाई ही कधीही चुकीची नसते। त्या कारवाईसाठी फार विचार केला जातो, आपापसात चर्चा केली जाते, स्थानिक पातळीवर चर्चा केली जाते आणि त्यानंतर अशा प्रकारची कारवाई केली जाते। चुकीचा कारवाई आमच्याकडनं होत नाही। मी म्हणजे पक्ष, कुठे मी म्हणजे पक्ष, माझ्यामुळे पक्ष, मी सांगेन तोच पक्ष, हे धोरण शिवसेनेत कधीच राबवलं गेलं नाही, माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत। ठाकरे गटाचे 5 खासदार शिंदेच्या संपर्कात अशी माहिती आहे। अशी माहिती म्हणजे कोण देतं अशी माहिती तुम्हाला? कोणीतरी ही माहिती देत असेल ना। नाही, त्यांच्याच पक्षातले नेते असं सांगतात की पावसाळी अधिवेशनात शिवसेना युनिटीला एक मोठा नाही, त्यांच्या पक्षातले म्हणजे कोण असं विचारतोय मी तुम्हाला। मी उद्या असं म्हणालो की त्यांच्या पक्षाचे 6 खासदार भाजपात सामील होत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे, आणि त्यांच्या पक्षातले 22 आमदार हे अजित पवार गटात सामील होत आहेत आणि उरलेले 10 गिरीश महाजन खिशात घेऊन फिरत आहेत। तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे का? असं तर मला सांगा, माझ्याकडे माझी सूत्रांची माहिती पक्की आहे। गिरीश महाजन एकनाथ शिंदेचा पक्ष फोडतात, ही सूत्रांची माहिती आहे। गिरीश महाजन खासगीमध्ये असेही बोलतात की एकनाथ शिंदेचा पक्ष मी जमीनदोस्त करेन, असं ते खासगीत फडणवीस आणि त्यांच्या चर्चा सुरू आहे सध्या। तर याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? या एकनाथ शिंदेच्या पक्षाला नाही काम, बरं का? ती चालली आहेत नाराज, नेहमीप्रमाणे त्यांना नाराजीचा रोग जडलेला आहे, तो काय त्यांचा दूर होत नाहीये, ते परत कुठेतरी गावाला जाऊन बसले। ही नाराज सेना आहे, लक्षात घ्या। या नाराज सेनेवरती तुम्ही काय लक्ष देत आहे? पण महाराष्ट्र केसरीला घेतला आणि याला घेतला आणि त्याला घेतला, याच्या पलीकडे ह्यांनी काय महाराष्ट्र हिताचं
जनतेच्या हिताचं काही भूमिका मांडली आहे का आतापर्यंत? राष्ट्रहिताची भूमिका मांडली आहे का? सांगा ना. बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता लाज वाटली पाहिजे तुम्हाला. या देशामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहानी अराजक माजवलेलं आहे. जे शिवसेना प्रमुख सांगायचे देशामध्ये अराजक माजले, ते अराजक नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या नेतृत्वाखाली अराजकाला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही त्या अराजकात सहभागी झाले, हे लक्षात घ्या. आणि हे माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं राजकारण करताय. रावसाहेब, तुम्ही अनेकदा गेल्या 2 महिन्यात अनेकदा असं म्हणालेलं आहात की राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. तुम्हाला माहित नाही, पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडतायत. पण त्यांच्या पक्षाचे नेते मात्र असं म्हणतात की असं काहीही सुरू नाहीये. जर प्रस्ताव आला तर त्यावर विचार होईल. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कोणी कोणाला आवडतो, म्हणजे मध्यंतरी आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं की आम्ही सकारात्मक आहोत, महाराष्ट्र हितासाठी एकत्र जर कोण येत असतील तर आम्ही तयार आहोत. त्यावर मनसे नेत्यांकडून अशी प्रतिक्रिया आली की कोणी कोणाला आवडतो म्हणून एवढं म्हणून चालत नाही, तर त्यासाठी प्रपोजल यावं लागतं, प्रस्ताव यावा लागतो, तरच लग्न होऊ शकतं. बघा, ते लग्न होणं, साखरपुडा होणं, मधुचंद्र होणं या फार जुन्या संज्ञा झालेल्या. मला इतकंच माहिती आहे की मुंबईवर ज्या प्रकारचं भारतीय जनता पक्ष पुरस्कृत अडाणीचं अतिक्रमण आणि आक्रमण सुरू आहे, हे मराठी माणसाला जमीनदोस्त करण्याचं आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं फार मोठं षडयंत्र गुजरातच्या भूमीवर रचलं जात आहे. दिल्ली आहेत पण गुजरातच्या भूमीवर रचलं जात आहे. मुंबई तोडण्याचं आणि मुंबईतला मराठी माणूस कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्याचं.